नमस्कार. आपण विधानांच्या वर्गीकरणामध्ये ॲरिस्टॉटलने जे विधानांचं वर्गीकरण केलेलं आहे ते वर्गीकरण पाहत असताना संबंध तत्वानुसार गुण तत्व आणि परिमाण तत्वाच्या आधारे जे विधानांचं वर्गीकरण केलेलं आहे त्याचा अभ्यास आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आज आपण या ठिकाणी विधान चतुर्वर्ग व्यवस्था ही अभ्यासणार आहोत. आता ह्या ॲरिस्टॉटलने केलेल्या विधानांच्या आधारेच विधानांचं 4 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. त्याला विधान चतुर्वर्ग व्यवस्था असे म्हणतात. आता विधानांचे ॲरिस्टॉटलने वर्गीकरण करत असताना संबंध, गुण आणि परिमाण तत्व या तत्वांच्या आधारे विधानांचं वर्गीकरण केलेलं आहे. तर विधान चतुर्वर्ग व्यवस्था आपण बघत असताना गुण आणि परिमाण ह्या तत्वांना एकत्र आल्यानंतर त्यापासून आपल्याला विधानांचे 4 प्रकार मिळतात. त्यालाच विधान चतुर्वर्ग व्यवस्था असे म्हणतात. आता आपण बघितलं की परिमाण तत्वाच्या आधारे ॲरिस्टॉटलने 2 प्रकारचे विधान सांगितले. परिमाण याचा अर्थ संख्या, म्हणजे ती विधान सगळ्यांच्या बाबतीत लागू होतात किंवा होत नाहीत की काहींच्या बाबतीत लागू होतात किंवा होत नाहीत, या आधारे विधानांचे 2 प्रकार पडतात. एक सर्ववाची विधान आणि दुसरं अंशवाची विधान. हे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सर्ववाची विधान, ज्या विधानाची सुरुवात सर्व, प्रत्येक, एकही या शब्दाने होते, अशी सगळी विधानं ही सर्ववाची असतात असं आपण बघितलेलं आहे. आणि अंशवाची किंवा विशेषवाची विधानं जी आहेत ह्या विधानाची सुरुवात काही या एकाच शब्दाने होते. हे परिमाण तत्व झालं. आता गुण तत्वाच्या आधारे विधानांचे 2 प्रकार पडतात असं आपण अभ्यासलेलं आहे. आता गुण तत्व जे आहे ते पहिला आहे गुण, म्हणजे उद्देश आणि विधेय यातले संबंध कसे आहेत. गुण म्हटलं की लक्षात ठेवायचं की विधान होकारार्थी आहे की नकारार्थी आहे. होकारार्थी असेल तर अस्तित्वाचे विधान, विधान नकारार्थी असेल तर नास्तित्वाचे विधान. म्हणजेच अस्तित्वाचे विधान ओळखायचं कसं, अतिशय सोपं आहे. ज्या विधानाचा शेवट आहे, आहेत, असतात अशासारख्या होकारार्थी शब्दाने होतो ती सगळी अस्तित्वाची विधाने. आणि ज्या विधानाचा शेवट नाही, नाहीत, नसतात असा नकारार्थी असतो ती सगळी नास्तित्वाची विधाने म्हणून ओळखावीत. म्हणजे हे 2 प्रकार आपल्याला चांगले समजले. आता यावरूनच आपल्याला विधान चतुष्टय म्हणजे 4 प्रकार आपल्याला बघायचे आहेत. आता सर्ववाची विधानं जी आहेत ही सर्ववाची विधानं ही 2 प्रकारची असतात. आता सर्ववाची विधानं आपण कशाला म्हटलं, जी सगळ्यांच्या बाबतीत लागू होतात किंवा होत नाहीत, बरोबर, अशी सगळी विधान. म्हणजे सर्ववाची विधानं ही अस्तित्वाचीही असतात आणि सर्ववाची विधानं ही नास्तित्वाचीही असतात. आता आपण उदाहरण घेतलं. आता सर्ववाची विधान, सर्व मानव मर्त्य आहेत असं आपण म्हटलं तर सर्व मानव मर्त्य आहेत म्हणजे सगळ्या मानवांच्या बाबतीत हे विधान लागू आहे. मर्त्य हा गुण जो आहे सर्व मानवांना लागू आहे, म्हणून हे सर्व अस्तित्वाचे विधान. शेवट या विधानाचा आहे तसा होकारार्थी आहे म्हणजे अस्तित्वाचे आहे, हे सगळ्यांच्या बाबतीत लागू होतं. आणि दुसरा जे आहे म्हणजे सर्व अस्तित्वाची विधान, हा एक प्रकार झाला. आता सर्ववाची विधान आहे आणि ते नास्तित्वाचे आहे म्हणजे शेवट नकारार्थी आहे. एकही माणूस अमर नाही. आता एकही माणूस अमर नाही असं आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी अमरत्व हे एकाही माणसाला लागू होत नाही, सगळ्यांच्या बाबतीत ते लागू होत नसतं, सर्वांच्या बाबतीत ते आहे. म्हणजे हे सर्व नास्तित्वाची विधान, म्हणजे विधान सर्ववाचीच आहे. ज्या विधानाची सुरुवात सर्व, प्रत्येक, एकही या शब्दानं होते अशी सगळी विधानं सर्ववाची म्हणून ओळखायची. म्हणजे विधानं सर्ववाची असली तरी ती अस्तित्वाची असू शकतात आणि नास्तित्वाची असू शकतात. ज्या विधानाची
जे विधान सर्ववाची असतं आणि अस्तिवाची असतं, म्हणजे त्याचा शेवट हा होकारार्थी असतो, अशा विधानांना सर्व अस्तिवाची विधान म्हणायचं. ज्या विधानाची सुरुवात सर्ववाचीनं होते आणि शेवट नकारार्थी असतो ती सर्व नास्तिवाची विधान. म्हणजे आपल्याला दोन प्रकार इथं मिळाले. विधानं सर्ववाची असतात, त्या सर्ववाचीवरून सर्व अस्तिवाची आणि सर्व नास्तिवाची विधान. तसंच अंशवाची विधानं किंवा विशेषवाची विधानं ही दोन प्रकारची होतात. ती अस्तिवाची असू शकतात किंवा नास्तिवाची. अंशवाची म्हणजे ज्या विधानाची सुरुवात काही या एकाच शब्दानं होते आणि मग अस्तिवाची विधान होकारार्थी शेवट. काही राजकारणी प्रामाणिक असतात. आता काही असतात हे जे आहे तर अंशवाची आहे आणि होकारार्थी आहे, म्हणजे अंश अस्तिवाची विधान. तेच काही कवी लेखक नसतात किंवा काही साधू भुंदू नसतात. काही नसतात म्हटलं की अंशवाची आहे आणि नास्ती म्हणजे अंश नास्तिवाची किंवा विशेष नास्तिवाची विधान. म्हणजे आपल्याला हे चार प्रकार मिळाले. म्हणजे विधान चतुष्टयीमध्ये चार प्रकार मिळाले. सर्व अस्तिवाची विधान, सर्व नास्तिवाची विधान, अंश अस्तिवाची विधान आणि अंश नास्तिवाची किंवा विशेष नास्तिवाची विधान. आता ही विधान चतुष्टयी आहे. प्रत्येक विधान आपण सविस्तर बघणार आहे. सर्व अस्तिवाची विधान याला सांकेतिक चिन्ह जे आहे ए असं आहे, कॅपिटल ए, त्याला सर्व अस्तिवाची विधान असे म्हटलं जातं. ही सर्ववाची असून अस्तिवाची असणारे विधान असतं. हे म्हणजे आपण बघितलं सर्ववाची विधान सर्ववाची आहे आणि अस्तिवाची आहे. आता ह्याचा तार्किक आकार जो आहे, सर्व उद्देश विधेय असतात. सर्व उद्देशाच्या ठिकाणी विधेय हा गुण असतो असं जिथं वर्तवलेलं असतं त्याला सर्व अस्तिवाची विधान असं म्हटलं जातं. ह्याचा तार्किक आकार जो आहे, सर्व उद्देश विधेय असतात असाच असतो. म्हणजे ज्या विधानाची सुरुवात सर्व प्रत्येक याच शब्दाने होते. सुरुवातीचे हे शब्द लक्षात ठेवायचे. ज्या विधानाची सुरुवात सर्व किंवा प्रत्येक म्हणजे बहुतांशी सर्व याच शब्दाने होत असते. चुकून केव्हा तरी प्रत्येक हा शब्द येतो, अन्यथा सर्व हा एकच शब्द लक्षात ठेवला तरी चालेल. तर ज्या विधानाची सुरुवात सर्व या शब्दाने आणि शेवट होकारार्थी म्हणजे आहे, आहेत, असतात असा असतो त्याला सर्व अस्तिवाची विधाने असे म्हणायचे. उदाहरण घेतलं, सर्व व्यापारी श्रीमंत आहेत. इथं उद्देश व्यापारी आहे आणि विधेय श्रीमंत आहे, म्हणजे सर्व उद्देश विधेय आहेत. सर्व फुले सुंदर असतात, सर्व फुले उद्देश विधेय आहेत. हे असंच पॅटर्न येतो. त्याला तार्किक आकार जो आहे सर्व उद्देश विधेय असतात असाच असतो. अशी सगळी विधानं म्हणजे सर्व अस्तिवाची, ज्या विधानाची सुरुवात सर्व किंवा प्रत्येक एक शब्दानं आणि शेवट आहे, आहेत, असतात असा होकारार्थी असतो त्याला सर्व अस्तिवाची म्हणजेच कॅपिटल ए विधान असं आपण म्हणतो. दुसरं जे आहे सर्व नास्तिवाची विधान. हे सर्ववाची आहे पण शेवट नकारार्थी म्हणजे नास्तिवाची आहे, म्हणून सर्व नास्तिवाचे विधान. याचा तार्किक आकार जो आहे एकही उद्देश विधेय नाही. म्हणजे या विधानाची सुरुवात नास्तिवाची, सर्व नास्तिवाची विधान जे आहे याची सुरुवात एक ही या एकाच शब्दानं होते. नेहमी लक्षात ठेवायचं, ज्या विधानाची सुरुवात एक ही या शब्दानं होते आणि शेवट नकारार्थी असतो. की तर्कशास्त्रामध्ये असं होत नाही की सुरुवात एक ही आणि शेवट होकारार्थी, असं कधीही विधान दिलं जात नाही. ते चुकीचं असतं. आणि म्हणून ह्याच्यामध्ये सर्व नास्तिवाची विधानामध्ये सुरुवात एक ही या शब्दानं असेल तर शेवट हा नकारार्थीच असतो. नाही, नाहीत, नसतात. म्हणजे ज्या विधानाची सुरुवात एक ही याच शब्दानं आणि शेवट नाही, नाहीत, नसतात असा नकारार्थी असतो, अशी सगळी विधानं जी आहेत ही सर्व नास्तिवाची विधानं होत. आणि याचा तार्किक आकार जो आहे एक ही उद्देश विधेय नाही, एक ही सिनेतारका गरीब नाही, एक ही मनुष्य अमर नाही, एक ही
औषध गोड नाही. ही सगळं जे आहे तर ही सगळे अशाच पद्धतीने तुम्हाला उदाहरणं दिसतील. एक ही नाही अशी सगळी विधानं जी आहेत ती सर्व नास्तिवाची. याला सांकेतिक शब्द जो आहे कॅपिटल ई शब्द जो आहे या चिन्हांच्या आधारे सर्व नास्तिवाची विधानं ही ओळखली जातात. यानंतर तिसरा प्रकार आहे अंश अस्तिवाची विधान. आता अंश अस्तिवाची त्याला विशेष अस्तिवाची विधान असं म्हटलं. आता ही अंशवाची असतात आणि अस्तिवाची असतात. अंशवाची आणि अस्तिवाची म्हणजे सुरुवात काही या शब्दानं आणि शेवट होकारार्थी आहे, आहेत, असतात असा असतो. अशी सगळी विधानं ही अंश अस्तिवाची विधानं म्हणून ओळखावीत. म्हणजे ज्या विधानाची सुरुवात काही याच शब्दानं आणि शेवट होकारार्थी म्हणजे आहे, आहेत, असतात असा असतो. अशी सगळी विधानं ही अंश अस्तिवाची किंवा विशेष अस्तिवाची म्हणून ओळखावीत. इथं उदाहरण आहे, काही साधू भोंदू असतात, काही विद्यार्थी हुशार असतात, काही खेळाडू वृत्तीचे असतात. ही अशी सगळी विधानं जी आहेत ते सगळी, काही कवी प्रतिभावंत असतात, काही असतात, अशी जी सगळी उदाहरणं असतात, ही जी विधानं असतात ती अंश अस्तिवाची विधाने होत. आणि शेवटचा चौथा प्रकार जो आहे अंश नास्तिवाची विधान. म्हणजे जे विधान अंशवाची आहे, विशेषवाची आहे आणि नकारार्थी आहे, म्हणजे नास्तिवाची आहे, अशी सगळी विधानं म्हणजे अंश नास्तिवाची विधानं होत. आता ही ओळखायची कशी? यांचा तार्किक आकार काही उद्देश विधेय नसतात असा असतो. म्हणजे ज्या विधानाची सुरुवात काही या शब्दानं आणि शेवट नकारार्थी म्हणजे नाही, नाहीत, नसतात असा नकारार्थी असतो. सुरुवात काही या शब्दानं आणि शेवट नकारार्थी असा जिथं असतो ती सगळी विधानं जी आहेत तर सर्व अंश नास्तिवाची विधानं. त्याला सांकेतिक शब्द जो आहे ओ आहे. ओ या कॅपिटल अक्षरानं, इंग्रजी अक्षरानं हे अंश नास्तिवाची विधान हे ओळखलं जातं. जे याच्यामध्ये उदाहरण आहे, काही राजकारणी प्रामाणिक नसतात, काही नसतात असं असतं, त्याला अंश नास्तिवाची विधानं असं म्हटलं जातं. आपण हा एकत्रित एक चार्ट बघणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला विधान चतुष्टयी म्हणजे विधानाचे 4 प्रकार सुरुवातीला दिलेले आहेत. नंतर त्याचं सांकेतिक चिन्ह दिलेलं आहे. नंतरच्या कॉलममध्ये विधानाची सुरुवात कशानं होते, शेवट त्याचा तार्किक आकार कसा असतो आणि उदाहरण एखादं आपण दिलेलं आहे. आता सर्व अस्तिवाची विधानं त्या शब्दामध्ये सर्ववाची आहेत आणि अस्तिवाची आहेत. त्याला ए असं चिन्ह आहे. जे विधानाची सुरुवात कशानं होणार, सर्व प्रत्येक आणि शेवट होकारार्थी म्हणजे सर्व उद्देश विधेय असतात असं असतो. जे उदाहरण घेतलं, सर्व राजकारणी प्रामाणिक असतात, हे जे आहे ते सर्व अस्तिवाची विधान. सर्व नास्तिवाची विधान म्हणजे नकारार्थी, सर्ववाची आहे नकारार्थी, हे ई या कॅपिटल अक्षरानं दर्शवलं जातं. याची सुरुवात एक ही याच शब्दानं होते आणि शेवट नकारार्थी असतो. एक ही उद्देश विधेय नाही, एक ही राजकारणी प्रामाणिक नसतो. एकच उदाहरण दिलं आहे, तिथं प्रत्येक विधानानुसार त्यामध्ये कसा फरक पडत गेला तो बघा. सर्व असतात, सर्व अस्तिवाची ए विधान. एक ही नसतो, नसतात, हे ई म्हणजे सर्व नास्तिवाची विधान. अंश अस्तिवाची किंवा विशेष अस्तिवाची विधान त्याला आय असं म्हटलं जातं. काही या शब्दानं, एकाच शब्दानं, काहीनं या शब्दानं सुरुवात आणि होकारार्थी शेवट असतो. काही उद्देश विधेय असतात असं त्याची रचना असते, तार्किक आकार. त्याला अंश अस्तिवाची विधान. काही राजकारणी प्रामाणिक असतात. आणि अंश नास्तिवाची विधान हे अंशवाची विशेषवाची विधान आणि नकारार्थी विधान. त्याला ओ असं म्हटलं जातं. सुरुवात काही या शब्दानं आणि शेवट नाही, नाहीत, नसतात असा नकारार्थी असतो. अशी सगळी विधानं जी आहेत ती अंश नास्तिवाची विधानं होत. म्हणजे काही उद्देश विधेय नसतात. याच्यामध्ये काही राजकारणी प्रामाणिक नसतात. म्हणजे हे जे आहे अतिशय सोपं विधानांचं वर्गीकरण केलेलं आहे. ए विधान सर्व अस्तिवाची, सर्व असतात. ई विधान सर्व नास्तिवाची, एक ही नसतो. अंशवाची, अंश अस्तिवाची आय, काही असतात. ई ओ अंश नास्तिवाची, काही नसतात.
हे असे विधानं म्हणजे सुरुवात आणि शेवट विधानाचा कसा आहे यावरून आपल्याला विधानं ती अचूकपणे ओळखता येतात. तर्कशास्त्रामध्ये तुम्हाला विधानं अचूकपणे ओळखता आली पाहिजे. या विधाना अचूकपणे ओळखता आली तर आपल्याला पुढं विधानाचे युक्तिवाद, त्याची युक्तायुक्तता हे ठरवणं अतिशय सोपं जातं. आणि त्यामुळं विधानाचं वर्गीकरण हा तर्कशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय आहे.